लोणार तालुक्यातील वढव गावावर मध्यरात्री लागलेल्या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले आणि पाहता पाहता 6 ते 7 शेतकऱ्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। या आगीत घरात साठवून ठेवलेला शेतीमाल, सोयाबीन, तूर तसेच कष्टाने उभा केलेला संसार पूर्णपणे जळून खाक झालाय। आयुष्यभराच्या मेहनतीने जमवलेले सर्व काही मिनिटात राखेत परिवर्तित झाल्याने शेतकरी हतबल झालेत। सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून उघड्यावर आले आहे। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे। या आगीत संजय दिलीप सोसे, राजू दिलीप सोसे, अंबादास अश्रू सोसे, सुभाष अश्रू सोसे, संतोष कडूजी सोसे, कुकाजी कडूजी सोसे, पंकज मधु सोसे, बद्रीनाथ रामभाऊ सोसे, रमेश अश्रू सोसे आदी शेतकऱ्यांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। आणखी काही घरांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सोयाबीन जळाली, घरात काढून आणलेली हळद जळाली आणि दरवाजे सगळे जळून गेले। काय राहिले नाही, धान्याचं धान्य होतं, गहू येत माझे गहू जळाले 7-8 होते। काय करणार आणि डागाच्या ठिकाणी ज्यावेळेस लागली की 12च्या दरम्यान आग लागली। ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मला फोन आला, एका मुलांनी फोन केला की तुमच्या मागणीला आग लागली म्हणून। आणि तो फोन उचलल्यानंतर येऊन बघतो, मी दरवाजा उघडतो तर मागचा घरातला दरवाजा माझा पेटलेला होता। मी जर समोरचा दरवाजा उघडून बाहेर पडत नव्हतो आणि फोन येत नव्हता तर मी घरातून बाहेर सुद्धा निघू शकत नव्हतो। घरात माझा ते अंत झाला असता आतल्या आत। आणि माणसं सांगून विचारतात मला की तू का सांगितलं नाही कुणाला। मी सांगत केल्याशिवाय झाला असेल तर फक्त एवढंच चाललंय माझ्याकडून की माझा जीव घाबरला मला की मला सांगायला सुचलं अजून कापर होतं माझ्या अंगाचं। तुमच्या काय नाव काय म्हणजे कुकाजी कडूजी सोसे। तुमच्या असं किती कोणाच्या घराला लागले? आमच्या घराचे एक महादू सोसे, बद्री सोसे आणि रमेश सोसे। ती तिकडे गेली, ती तिच्या घरात नाही गेलेली। 4 घराला 4 घराला लागला। 6 घरं समजा हे तिथे आणता आहे, तिकडच्या नाही तिकडे गेलेली आणि ही इकडले घरं हे घरं। किती लाखाचं नुकसान झालं तुमचं किंवा काय साहित्य जळालं, काय माझं तर भरपूर नुकसान झालं। आता सांगू शकत नाही, त्या शब्दात मी म्हणू शकत नाही की नुकसान किती झालं असेल ते। आणि सर्वात नुकसान जे झालं ते माझं झालं। आणि मी स्वतः जर घरातून बाहेर पडत नव्हतं तर माझं ते अंतर घरात झाला असता। आणि धान्य गहू हे तर जळालेच, तर मी तुम्हाला सांगू शकत नव्हतं, सांगायलाच नसतो राहिलो मी तुम्हाला। मी जर घरातून एकटं बाहेर पडत नव्हतो